उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवून आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीकाकारांना इशारा दिला आहे। हा इशारा नेमका कोणासाठी दिला आहे याची चर्चा संपूर्ण साताऱ्यात सुरू आहे। पाहूयात ही बातमी। तिथं महाराज एक प्लॅटफॉर्म असतो तयार झाला, प्लॅटफॉर्मवर कचरा टाकणार, सेग्रिगेट होणार, कन्व्हेअर बेल्ट येणार, कन्व्हेअर बेल्टवर पुन्हा एकदा सेग्रिगेट होणार, नंतर ब्लोअरमध्ये जाणार, ब्लोअरमध्ये ओला सुका जो करता राहिलेला सेग्रिगेट तो ब्लोअरमध्ये उडून घ्यायला जाणार बाजू आणि ओला फक्त कचरा ओला कचऱ्याची हिप्स तयार होणार, नंतर त्याच्यावर आपण कल्चर टाकणार, कल्चर क्रशिंग करून मग विंडो कंपोस्टिंग 7 दिवस आपण एका ट्रेमध्ये ठेवणार, प्रत्येक 7-7 दिवसाची ट्रे तयार करणार आणि नंतर फायनल त्याचं ग्राइंड करून पुन्हा चाळून त्याची खत तयार होते। त्याच्या हस्त घ्यायचं ना एवढे कुठले बुक केले होते रोज एक बुक एक वाढते चांगला होता। आपण पाहिलं असेल पुण्यात काय अवस्था झाली, देवाची उरळी तिथं अक्षरशः जे डंपर ट्रक जातात खालनं बघितलं बॉन्जाई सारखे दिसतात। ती अवस्था इथं होऊ नये याकरता हा प्रकल्प हाती घेतला। अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने त्याच्यावरती संपूर्ण प्रक्रिया करून त्याच्यातनं अजून इक्विपमेंट्स याचे ते आले की संपूर्ण सेग्रिगेशन करून माती जाणार जी उपयोगी पडेल ह्याला त्यातनं खत तयार केलं जाणार हा असा आमचा मानस आहे। कारण की अनेक वर्षापासून सोनगाव जरी आमच्या डॅडींनी संपूर्ण जागा दिली त्या काळात, पण पावसाचा माराच एवढा आहे की संपूर्ण या भागातल्या जेवढ्या विहिरी आहेत त्यांना पर्क्युलेशननी संपूर्ण बाधित झाले। ते थांबवण्याकरता आणि कुठेतरी सोनगावकरांना न्याय देण्याकरता तसंच सातारा शहरातले संपूर्ण जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा न्याय देण्याकरता त्यांचं आरोग्य या दोघांचं व्यवस्थित राहण्याकरता हा प्रकल्प हाती घेतला। त्या अगोदर खरं तर घ्यायला पाहिजे होता, पण कोणी लक्ष दिलं नाही। आम्ही आपलं लक्ष देतो।
आमच्यावर नाहक टीका होती. टीकेला काय आम्ही भीक घालत नाही. आमच्यावर नाहक टीका होती. टीकेला काय आम्ही भीक घालत नाही. ज्यांना टीका करायची त्यांनी करू द्या. टीका केल्यामुळं काय अंगाला काय भोकं पडत नाही. पण जो करतो तोच त्यालाच ठेचा लागतात. बोलणं सोपं असतं की ह्याच्यात त्यांनी हे केलं ते केलं. कधी आपण सांगा, पुस्तकं समोर आहेत, घेऊन बघा. आपण स्वतः काय करायचं नाही आणि दुसरे कोण करायला गेलं तर नाव ठेवण्यापलीकडं काय दुसरं काय सुचत नाही. ठीक आहे, प्रत्येकाची आपापली स्टाईल असते. माझी स्टाईल आहे. माझी स्टाईल आहे. आणि ते मी कामं करून दाखवतो. चल.